कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की लवकरच कमळीला पोलिसांकडून तिच्या आईबद्दल एक नवीन बातमी मिळणार आहे. ती बातमी म्हणजे की तुम्हाला माहितीच असेल की पोलिसांनी कमळीच्या आईचा खूप तपास केला आणि त्यांना अजूनही कमळीची आई कुठेच सापडली नाहीये. तर त्यांनाच एक लवकरच बातमी मिळते की त्या डोंगराखाली एक नदी आहे. त्या नदीमध्ये त्यांना एक डेड बॉडी सापडलेली असते एका बाईची. जी डेड बॉडी 2-3 दिवसापासून तिकडे तरंगतीये आणि आता कमळीच्या आईचा मृत्यू होऊन देखील 2-3 दिवस झालेले आहेत. त्यामुळे पोलीस ज्यावेळेस कमळीला तिकडे बोलवतात, तिला सांगतात, की आम्हाला ना एक डेड बॉडी सापडली आहे त्या नदीमध्ये आणि त्या डेड बॉडीचा जो चेहरा वगैरे आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे. कारण तिकडच्या जनावरांनी बहुतेक ते तिला खाल्लं वगैरे असेल, काय केलं असेल. त्यामुळे त्या डेड बॉडीच्या म्हणजे हातात ज्या अंगठ्या होत्या वगैरे, ज्या बांगड्या होत्या, त्या सगळ्या वस्तू आम्ही काढून घेतल्यात तुम्हाला दाखवायला, की त्या तुमच्या आईच्या आहेत का? त्यानंतर मग कमळी त्या वस्तू हातात घेऊन पाहते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करते. तिच्या आईने कोणत्या बांगड्या घातल्या होत्या, अंगठी कसली होती, तिच्या साडीचा रंग काय होता, हे सगळ्या गोष्टी ती आठवण्याचा प्रयत्न करते. आता महत्त्वाचा प्रश्न हा असणार आहे, की आता ती कमळीच्या आईच निघतीये का? कारण मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं, की कमळीला अशी बातमी मिळाली होती, की हॉस्पिटलमध्ये एका बाईला ॲडमिट केलंय आणि हॉस्पिटलमध्ये एक जखमी बाई आताच ॲडमिट झाली आहे. मग ती कमळीची आई असू शकते का? कमळी तिकडे गेल्यावर तिला समजलं, की तिकडे तर तिची आई नाहीये. तिकडे दुसरीच कोणतीतरी बाई आहे जिला ॲडमिट केलंय. तर आता जेव्हा पोलिसांनी परत एका बाईच्याबद्दल माहिती काढली आहे, जिचा मृतदेह त्यांना सापडलाय, तर प्रश्न हा आहे, की ती कमळीची आई आहे की नाही? आणि याचं उत्तर आपल्याला मालिकेत पुढे बघायला मिळेलच. परंतु मित्रांनो, दुसरा ट्विस्ट मालिकेत असा आलेला आहे. तो ट्विस्ट म्हणजे, की कमळीला देखील जीवे मारण्याची सुपारी आता कामिनीने तिच्या गुंडांना दिलेली आहे. काय होतं, की ना अनिका जी आहे, ती अनिकाची इच्छा असते, की आता ऋषी कमळीच्या गावावरून परत आलाय, तर मग ती पुन्हा ऋषीसोबत मिळेल आणि ऋषीसोबत अफेअर करण्याचा प्रयत्न करेल व त्याच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न करेल. परंतु झालंय असं, की सध्या ऋषी जो आहे तो तर परत कमळीच्या गावाला गेलाय. अनिका जेव्हा ऋषीच्या घरात जाते, तेव्हा तिला तिकडे गेल्यावर समजतं, की ऋषी तर तिकडे नाहीच आहे. तो तर कमळीच्या गावाला गेलाय आणि त्यामुळे आता अनिकाला खूप जास्त राग येतो. कारण एवढी मेहनत करून नयनताराने कसंबसं ऋषीला परत आणलं होतं मुंबईला. अनिकाने किती मेहनत केली होती, की ऋषीचे रेकॉर्डिंग्स वगैरे पाठवायचे नयनताराला आणि आता नयनताराच लाच ऋषी जर सोडून कमळीच्या गावात परत गेलाय, तर अनिकाला खूप राग येतो. तिला वाटतं आता तिच्याकडे एकच पर्याय, की कमळीला जीवे मारावं लागेल. त्यामुळे अनिका कामिनीकडे जाते आणि कामिनीला सांगते, की मला त्या कमळीला जीवे मारायचं आहे. कारण तिला मारल्याशिवाय मला चैन मिळणार नाही. तो ऋषी तिचं काही विचार आणि विषय सोडत नाहीये. त्यामुळे अनिका काय करते, की ती कामिनीला बोलते, मीच कमळीच्या गावाला जाते आणि तिला जीवे मारते. त्यानंतर आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळतो, की कामिनी अनिकाला बोलते, की तुला कमळीला मारायला जायची काही गरज नाहीये. कारण कमळीला मीच मारणार आहे. त्यावेळेस कामिनी लगेच तिच्या एका गुंडाला कॉल करते आणि तुम्हाला माहितीच असेल कामिनीने तिच्या गुंडांना कमळीच्या गावात ठेवलेलं आहे. तर कामिनी काय करते, की त्या गुंडाला कॉल करते आणि सांगते, की तिकडे जी कमळी आहे ना, तिला आता तू मारायचं. आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते म्हणजे राजनचा देखील ॲक्सिडेंट झालाय. कमळीच्या आईला देखील कोणी शोधू शकत नाहीये आणि बहुतेक त्यांचा मृत्यू देखील झालेला असू शकतो. त्यांचा मृतदेहच सापडलेला असू शकतो पोलिसांना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता कमळीवर देखील जीवघेणा हल्ला होणार आहे त्या गुंडाकडून. आता मित्रांनो, मालिकेत पुढे आपल्याला ॲटलिस्ट एवढं तरी बघायला मिळेल, की कमळीसोबत ऋषी आहे. ऋषी कमळीला या सगळ्यातून वाचवू शकतो. कमळीसोबत जे काही अडचणी येतील, ते गुंड जे काही हल्ला करतील कमळीवरती, ॲटलिस्ट ऋषीने त्याचं घर सोडून तो इकडे जर गावाला आलाय, तर ॲटलिस्ट कमळीच्या सोबत कोणीतरी आहे आणि ऋषी तिला वाचवू शकतो या सगळ्या प्रॉब्लेम्समधून. आता हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, की या सगळ्यातून राजनला तरी ॲटलिस्ट समजेल का, की कमळीची जी आई होती ती दुसरी कोणी नसून गौरी होती आणि गौरी म्हणजे तीच जी आहे राजनची बायको. तर या सगळ्या परिस्थितीवर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली थोड्याच वेळात मालिकेचा एपिसोड येणार आहे आणि त्यावर मी व्हिडिओ बनवेलच. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय काय घडते ते.